दरम्यान ब्लॅक बॉक्समधला रेकॉर्डच बाहेर आलेलं नाही. मग व्ही.के. सिंगला पायलटची चूक कशी कळली? सिंगच्या जबाबावर रोहित पवारांनी हा सवाल केलाय. चूक दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा देखील रोहित पवार यांनी म्हटलेला आहे. अजितदादा, विमान अपघात प्रकरणामध्ये पायलटची चूक होती असा दावा, अशी कबुली सीआयडीच्या समोर दिलेल्या जबाबामध्ये व्ही.के. सिंगनं दिलेली आहे आणि त्यानंतर आता रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केला आहे. ब्लॅक बॉक्समधली माहितीच अद्याप समोर आलेली नाहीये, त्यामुळं पायलटची चूक होती असा दावा व्ही.के. सिंग कशामुळं करतायत आणि कशाच्या आधारावर करतायत असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. ब्लॅक बॉक्समधलं रेकॉर्ड अद्याप समोर आलेलं नाहीये, नेमकं काय घडलं हे समजलेलं नाहीये, त्यामुळं पायलटवर जबाबदारी कशी काय ढकलली जाऊ शकते असा देखील सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. मग पायलटची चूक कशी कळली असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. तर व्ही.के. सिंगच्या पाठीमागे मोठी व्यक्ती असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. व्ही.के. सिंग कुणाचं तरी नाव घेईल अशी भीती आहे. पुरावे आल्यानंतर नावं सांगणार असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. व्ही.के. सिंगच्या पाठीमागे मोठी व्यक्ती असल्याचा देखील आरोप त्यांनी केलेला आहे आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुणा यांनी. माझ्याबरोबर रोहित पवार जोडलेले आहेत. नेमकं सर, CIDला व्ही.के. सिंग जाऊन सांगतायत की सगळी चूक सुमित कपूरची आहे आणि पायलटची चूक आहे. तुमची सर्वात पहिली प्रश्न. नाही, एक तर आपण समजून घ्या की CID आपल्याला हे सांगितलंय का, ऐक्यू माहितीवर ही बोलून चालणार नाही. आणि दुसरा विषय कसा आहे की आम्हाला जे वाटत होतं की सुमित कपूर हा दारू पिलेला, कारण सवयीप्रमाणे, पण रक्तात त्यांच्या दारू नाही, ड्रग्ज नाही आणि पॉयझन नाही हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध आहे. त्याच्याचबरोबर खरंच खोलात तुम्ही गेला तर आम्हाला हेही कळतंय की हा जो कपूर पायलट होता त्यानेच व्ही.के. सिंगला फोन केला होता की व्हिजिबिलिटी तेवढी आपल्याला दिसत नाही, तर आम्ही उडू का नको उडू. तेव्हा व्ही.के. सिंगने सांगितल्यानंतरच ह्याला उडवलं असं आम्हाला कळते. आता हे CIDला या बाबतीतली शहानिशा करावी. कसं आहे की व्ही.के. सिंग आणि VSR च्या पाठीमागे खूप मोठे मोठे लोक आहेत आणि व्ही.के. सिंग कोणाचं तरी उद्या जाऊन नाव घेईल की या कटात, नाहीतर या ॲक्सिडेंटमध्ये, नाहीतर या कंपनीमध्ये कुणीतरी इन्वॉल्ड आहे आणि त्या मोठ्या व्यक्तीचं अडचण होऊ नये म्हणून व्ही.के. सिंगला आज वाचवलं जातं. त्यांच्याकडे तो ऑडिओ पण आहे माळी परिवाराकडनं आणि तो ऑडिओ तुम्ही वाचला तर त्याच्यात ज्या पद्धतीने सांगितलं गेलं ठोक द्या वगैरे, म्हणजे जसं गुंड बोलतात असं कुठं ते एक वक्तव्य त्यांच्याकडनं त्या ऑडिओमध्ये आलेलं आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी इन्व्हेस्टिगेट झाल्या पाहिजे, पण कुठंच काय होताना हे दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही. याच गोष्टीची खंत आहे की CBIकडे प्रस्ताव आला आहे, पाठवलाय का नाही पाठवला का नाहीच पाठवला. व्ही.के. सिंगवर कोणाचा इतका मोठा हात आहे? एक सरळ कोणता असं नाव तुम्हाला दिसून येतं? असे बरेच लोक आहेत. टप्प्याटप्प्याने माझ्याकडे जसे पुरावे येतील तसं तसं त्या ठिकाणी मी नावं सांगतो. त्यामुळे काही नावं मी माझ्याकडे ठेवलेली आहेत, काही डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. त्यांना जर वाटत असेल नाव पुढे घेतलं जाऊ नये, तर माझं म्हणणं की ट्रान्सपरंट एन्क्वायरी तुम्ही करा. दिल्लीहून सूरज बरोबर मी उर्वशी खुणा, झी मीडियासाठी.